ठाण्यामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने क्लस्टरला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला जातोय। आपण पाहतोय माझ्या मागे मोठ्या संख्येने नागरिक आहेत। ठाण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, त्याचबरोबर जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड, हे देखील ह्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अनेक नागरिक देखील ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। एकच यांची मागणी, जो क्लस्टर आहे त्याला हे नागरिकांच्या माध्यमातून विरोध मोठ्या प्रमाणात केला जातोय। महानगरपालिकेने 130 रुपयांचा निधी क्लस्टरसाठी मंजूर केला होता, मात्र ह्या आता क्लस्टरलाच या ठिकाणी विरोध मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला मिळतं। आपण मागे बघू शकता की जितेंद्र आव्हाड देखील ह्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महापालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं 3 हात नाका ते कशिश पार्क येथील क्लस्टर विकास कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणं ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्षपणे देण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। क्लस्टर विकासाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित कंपनीला दिल्यानं महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होईल, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केला। ठाणे महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान करून प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्यात आल्याचा आरोप करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। मध्ये क्लस्टरला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून मोर्चा काढला जातोय आणि आपल्यासोबत ठाण्याचे जिल्हाध्यक्ष जे मनोज प्रधान आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर, मोठ्या संख्येने तुम्ही आक्रमक झालायत आणि मोर्चा निघालेला आहे, काय तुमच्या मागण्या आहेत, काय विरोध आहे? असं आहे की या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टर बनवायला सुरुवात झालेली आहे आणि हे एका प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून या सगळ्या कामाचं वाटप होणार आहे आणि डेव्हलपर जाहीर होणार आहे। माझं पहिले म्हणणं असं आहे की तुम्ही 12चा FSI द्यायला निघालाय। आज ठाण्यामध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत, पाण्याचा बोंब आहे। आज पावसाळ्यातही टँकर चालू आहेत, रस्ते नाही आहेत, ड्रेनेजची कुठली सोय नाहीये आणि 5 पट लोक तुम्ही 4000 एकरवर जर आणणार असेल तर ठाण्याचे वाट तुम्ही लावताय आणि ही वाट लागत असताना ठाण्याचा नागरिक किंवा एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी हे शांतपणे बघू शकत नाही। याला आमचा विरोध आजपासून सुरू झालाय, तो तसाच चालू राहील। मोठ्या प्रमाणात मागणी काय असणार आहे? विरोध करताय पण सरकारकडे, प्रशासनाकडे मागणी काय असणार आहे आणि वाटतंय प्रशासन ऐकेल? प्रशासन ऐकेल असं अजिबात वाटत नाही, पण आमची मागणी आणि आंदोलन चालू राहील। आमची पहिली मागणी आहे की कुठलीही प्रायव्हेट कंपनी याच्यात मध्ये येता कामा नाही। लोकांना जी घरं देतोय ते त्यांच्या मालकी हक्काची घरं पाहिजेत, त्यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे आणि पारदर्शकता पाहिजे। तुम्ही किती FSI देताय, तुम्ही ओव्हरऑल प्लॅनिंग काय करताय हे ठाण्याच्या नागरिकांना कळलं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या 2 पक्षांमध्ये चांगले संबंध नाहीत, वारंवार त्यांच्यातील कटुता समोर येते आणि ह्याचा फटका ठाण्याच्या विकासाला, ठाणेकरांना बसतो। नाही, मला असं वाटतं जर काही गोष्टी ठाण्याच्या हितामध्ये नसतील तर पक्ष आणि सत्ता सोडून त्याला विरोध झाला पाहिजे आणि मला असं जाणीव होते की एक पक्ष त्याला विरोध करतोय तर मी त्यांचा आभारच मानेन, पण मी जसं रस्त्यावर उतरलोय तसं त्या पक्षांनी पण रस्त्यावर उतरावं। मुख्यमंत्री त्यांचा आहे। नक्कीच ह्या पद्धतीने आपल्याला आता ठाण्याचे जिल्हाध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे मनोज प्रधान यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आजपासून हा लढा सुरू झालाय, तो लढा असाच चालू राहील असं मत त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। यावेळी क्लस्टर विकास योजनेतील विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। ठाणे शहरात 4000 एकरवर बांधकाम केले जाणार असून त्यासाठी 12.5 FSI कोणत्या आधारावर दिला जात आहे असा सवाल करण्यात आला। तसेच या विकासानंतर किती घरांची निर्मिती होणार, किती लोक वास्तव्यास येणार आणि त्यांच्यासाठी पाणी पुरवठा, सांडपाणी व मलनिस्सारणाचे नियोजन कसे केले जाणार याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। मोठी घरे असणाऱ्यांनाही 323 चौरस फुटांचीच घरे देऊन
अतिरिक्त जागेसाठी दर आकारणी का केली जाणार? तसेच वाणिज्य वापराच्या सदनिकांवर 180 चौरस फुटांनंतर दर आकारण्याचे कारण काय, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. क्लस्टरची योजना महापालिकेने आणली आहे. 130 कोटी रुपये दिले आहे. पण या महापालिकेमध्ये रस्ता नाही, पाणी नाही आणि फक्त 12.5% ते देत आहेत FSI. त्याच्यावर कसं होणार लोकांचं? घरं कशी देणार? आणि पाणी, रस्ता, सगळ्या वस्तूंचं काय करणार आहे? आपल्या महापालिकेकडे धरण नाही आहे, लाईटी नाही आहे, रस्ते नाही आहे, खड्डे बुजवायला नाही आहे, झाडं कापायला हे नाही आहे. किती लोक रोज मरतायत. सगळी दिशा झाली आहे या महापालिकेची. तरी पण सगळे क्लस्टर तोडा, क्लस्टर बनवा, बिल्डरांच्या हाताशी द्या, हातांना बळवा, बिल्डरांना फक्त लाल करा, बाकीचे लोक काय दिलं. आमची एकच मागणी आहे की क्लस्टर नको आहे. फक्त 3% द्या, 12 FSI देऊ नका. आणि पाणी आणि याचा विचार करा, घनकचरा वगैरे सगळं. याला डम्पिंग ग्राउंड नाहीये हो ठाण्याला. पाणी नाहीये, धरण नाहीये. काय करते महापालिका? गाड्या घेत आहेत, मस्त आलिशान फिरतायत सगळे नेते लोक. असं झालं. या मोर्चात मोठ्या संख्येने ठाणेकरी नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. क्लस्टर विकास कंपनी रद्द करून नियोजनपूर्वक विकास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय, गरीब अधिकारी त्याला माहित पण नाही. एक महत्त्वाचा मुद्द्यातून लक्षात आला की 50% मालकी हक्क नसतानाही काही लोक जातात. LOI दिला कोणाच्या अधिकारावर? तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय आहे? गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये. काय चाललंय समजत असं. जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात आणि तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना, लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. माझ्या भाषेत सांगायचं, तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच.